तुमच्या संपूर्ण कुटुंबाची 360 डिग्री फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचे 4 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. ह्या 4 आधारस्तंभापैकी तुम्ही किती आधारस्तंभ कंप्लीट केले त्याचा नक्की विचार करा. आणि व्हिडिओच्या शेवटी या 4 आधारस्तंभापैकी किती तुमचे इन्कम्प्लीट आहेत, ते देखील पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला जर तुमच्या आर्थिक साक्षरतेच्या प्रवासामध्ये फायनान्शियली परिपूर्ण राहायचं असेल, तर तुम्हाला ह्या 4 गोष्टी करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे, दॅट इज अ हेल्थ इन्शुरन्स. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण का, जर तुमच्या परिवारामध्ये एखादं गंभीर स्वरूपाचं आजारपण आलं, तर तुम्ही आजवर जेवढी काही सेव्हिंग केलेली, ती सर्व सेव्हिंग एकच आजारपण तुमच्या एका झटक्यामध्ये घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळं ती सेव्हिंग जाऊ नये याच्यासाठी तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, की आपल्या पाठीमागे आपल्या परिवारासाठी काय? याचं उत्तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स देईल. याच्यावरती डिटेल व्हिडिओ लवकरच आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यानंतर 3 नंबरला तुमच्या अ, अडचणीच्या काळामध्ये जर 5-6 महिने तुम्हाला फायनान्शियल क्रायसिस आला किंवा पैशांची उपलब्धता झाली नाही, तर त्या काळामध्ये त्या 4-5 महिन्यामध्ये तुमच्या दैनंदिन आर्थिक गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक ठराविक तुम्हाला जो काही मंथली खर्च आहे, त्या खर्चाच्या साधारणतः 4-5 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला महिन्याला ₹30,000 खर्च आहे, तर एक 5 महिन्याचा खर्च भागण्यापुरता तुमच्याकडे इमर्जन्सी फंड अवेलेबल असला पाहिजे. याच्यामुळे काय होईल, थोडी जरी अडचण आली तरी तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडमधून तुमच्या त्या आर्थिक अडचणी भागवू शकता. इतरत्र कोणाला मागण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या प्रोफाईलला अनुसरून तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. आज मार्केटमध्ये ग्राहकांच्या प्रोफाईलला अनुसरण नसलेल्या इन्व्हेस्टमेंट सर्वत्र दिल्या जातात. याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका सुद्धा पाठीमागे नाहीयेत. त्याला मिस सेलिंग म्हणतात. याच्यावरती देखील आम्ही तुम्हाला माहिती लवकरच देऊ. तर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं हे तुम्हाला फायदादायक ठरणार नाही. ते नुकसानदायकच ठरणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला योग्य प्रकारच्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही फायद्याचं ठरू शकतं. मग हे ॲसेट कोणते असू शकतात? फॉर एक्झाम्पल स्टॉक्स आहेत, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे किंवा म्युच्युअल फंड आहे. जर तुम्हाला स्टॉक्स, रिअल इस्टेट, गोल्ड याच्यामध्ये मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीची भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हे बेस्ट इन्स्ट्रुमेंट ठरू शकतं. याच्यामधून तुम्ही दीर्घकाळात खूप चांगल्या पद्धतीने कंपाउंडिंग इंटरेस्टमधून चांगल्यापैकी वेल्थ बिल्ड करू शकता. त्याच्यामुळे याचा नक्की विचार करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.